ठेवलेली आहे। आणि आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून राज्यातलं चित्र बघतोय। भाजप 15 जागी आघाडीवर आहे, शिंदेंची शिवसेना 5 जागी आघाडीवरती आहे। अजित पवार यांना एक ठिकाणी बारामतीत आघाडी मिळालेली आहे। त्याचबरोबर ठाकरेंची शिवसेना 13 जागी, काँग्रेस 6 जागी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 5 जागी आघाडीवर दिसतेय। महाराष्ट्रातल्या 48 जागा आणि सोलापुरातलं चित्र पलटलंय। राम सातपुते यांनी आता आघाडी घेतलेली आहे, प्रणिती शिंदे पिछाडीवर चाललेले आहेत। सोलापुरामध्ये पारडं पलटलं आणि राम सातपुते हे आघाडीवर इथे आहेत। राम सातपुते भाजपचे उमेदवार। मी शेतकऱ्याचा मुलगा, ऊसतोड कामगाराचा मुलगा आणि त्यांच्यात मातीमध्ये काम करणारा कार्यकर्ता, असं प्रचारामध्ये राम सातपुते कायम सांगायचे। आणि त्याच वेळी घरचा उमेदवार, बाहेरचा उमेदवार असाही प्रचार झालेला होता। त्यामुळे प्रणिती शिंदे की राम सातपुते इथे बाजी कोण मारणार हे सुरुवातीच्या कलांवरनं तरी सांगणं अवघड आहे। प्रणिती शिंदे यांनी काही काळ आघाडी घेतली होती आणि आता ते पारडं पलटलंय। राम सातपुते आघाडीवर दिसतात। कोल्हापुरामध्ये शाहू छत्रपती यांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे। पश्चिम महाराष्ट्रामधल्या अनेक जागा इंटरेस्टिंग आहेत। माढ्याची जागा आहे, शिरूरची जागा आहे। वायव्य मुंबईमध्ये अमोल कीर्तीकर हे आघाडीवर दिसतात। या ठिकाणी रवींद्र वायकर यांची पिछाडी आहे। बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव आघाडीवरती आहेत। या ठिकाणी तिहेरी लढत ही रविकांत तुपकर यांच्या एंट्रीमुळे झालेली होती आणि रविकांत तुपकर यांचा फटका कुणाला बसणार असे अनेक स्पेक्युलेशन्स समोर आलेले होते। महाराष्ट्रात सुद्धा अनेक बिग फाईट्स आहेत आणि या बिग फाईट्स मध्ये कोण बाजी मारणार हे बघायला लागणार आहे। पालघर मधला सुरुवातीचा कल आला होता, ज्यामध्ये भारती कांबडी यांनी आघाडी घेतलेली होती, हेमंत सावरा पिछाडीवरती होते। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांची आघाडी होती, काही काळ सुप्रिया सुळे यांची आघाडी होती, मात्र तिथेही सुद्धा चित्र पलटलं आणि सुनेत्रा पवार आघाडीवर गेल्या। बुलढाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव आघाडीवरती आहेत। पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांची आघाडी आहे, रवींद्र धंगेकर इथे पिछाडीवर दिसतात। नम्रता, थोडं राष्ट्रीय नंबर सुद्धा बघूयात। एनडीए आता सिंपल मेजॉरिटीच्या दिशेने जाताना दिसते। 253 जागांवर इंडिया आघाडीवर आहे, इंडिया 135 जागांवर। 253 म्हणजे आता उरला फक्त 20 जागांचा फरक, तो झाल्यास सिंपल मेजॉरिटीच्या दिशेने एनडीए जाताना दिसते। आता फक्त वाट बघावी लागेल बाकीच्या प्रत्येक राज्यनिहाय काय आकडेवारी येत आहेत। रामटेकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे राजू पारवे यांनी आघाडीवर घेतलेली आहे। राजू पारवे यांनी काँग्रेसमधनं अगदी तिकीट मिळण्याच्या एक दिवस आधी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता। पुन्हा एकदा सोलापूरमध्ये राम सातपुते आता आघाडीवरती आहेत आणि देशातलं चित्र सुद्धा झपाट्याने आपल्याला बदलताना दिसतंय। एनडीए 254 जागी आघाडीवर, तर इंडिया आघाडी 135 जागी आघाडीवर दिसतंय। रामटेकमध्ये राजू पारवे यांनी आघाडी घेतलेली आहे। सोलापुरामध्ये राम सातपुते यांची आघाडी दिसते। कोल्हापुरात शाहू छत्रपती पुढे आहेत, बीडमध्ये पंकजा मुंडे पुढे दिसतायत। मुंबई वायव्यमध्ये अमोल कीर्तीकर यांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे। इकडे मुंबई उत्तर मध्यमध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी आघाडी घेतलेली आहे। सुरुवातीला वर्षा गायकवाड यांची आघाडी दिसत होती। हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी आता आघाडीवर दिसतात। हातकणंगलेमध्ये ट्रिपल फाईट आणि इथे सुद्धा काटेकी टक्कर होणार, कारण शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टी यांनी केलेलं काम आहे। शेवटच्या टप्प्यात उसाचे दर आणि अनेक ठिकाणी, हातकणंगलेच नाही पण अनेक ठिकाणी खासदार कुठे आहेत, आधीचे खासदार आहेत कुठे, हा नेहमीचा प्रश्न होता। सोलापूरमध्ये पण तो विचारला गेला, हातकणंगलेमध्ये पण विचारला गेला। अर्थात हा कल कसा राहतो त्यावर बघावं लागेल। एनडीए तिकडे 254, इंडिया 135 वरती आहे। महाराष्ट्रात महायुती 21 आणि मविया 26 वर आहे। हे सुरुवातीचे कल आहेत, हे निकाल नव्हे। यातले काही जागा आहे आपले कल कायम ठेवतील, काही जागी आपल्याला कल बदलताना दिसतील। अगदी सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये सुद्धा राजू शेट्टी आता पिछडेवर गेलेले आहेत आणि तिथे बाकीच्या सर्व महाराष्ट्रातल्या लढती तुम्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला पुढारीच्या लोगो खाली पाहू शकतायत। सध्या मगाशी नरेश म्हस्के पिछाडीवर होते आणि विचारे आघाडीवर होते आणि बाकीच्या आपण या सगळ्या भिवंडीमध्ये कपिल पाटील आघाडीवर दिसतात। कपिल पाटील यांची भिवंडीमधली आघाडी, भारती कांबडी यांची पालघर मधून आघाडी दिसतेय। हेमंत सावरा पिछाडीवरती आहेत।